मेरे दुश्मन समझ रहे थे मैं। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण बनवला ते म्हणजे ॲटिट्यूडवर स्पेशल व्हिडिओ आजचा बनवला आहे. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की बनवा. आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम रील्सवर खूप जास्त ट्रेंडला चालू आहे, त्यामुळे आज नक्की बनवा व्हिडिओ. खूप सोपा, काय विषय नाही, सर्वांना लिहून जाईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हीएन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर व्हीएन ॲप्लिकेशनचा अशा पण तुम्हाला एक इंटरफेस बघायला भेटेल. बघू शकता. एवढं केल्यानंतर प्लस इथं होम पेज या तुमची गॅलरी ओपन करून टाका. जो एक तुमचा मॉडेलचा इमेज आहे, जो तुम्हाला ठेवायचा, त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. तर बघू शकता, हा एक मॉडेलचा इमेज मी सिलेक्ट केला अशा पद्धतीने. ते सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला एक एडिटचं ऑप्शन भेटेल तुमच्या मोबाईलमध्ये. एडिटमध्ये जा आणि हा इमेज इथं क्रॉप करा. क्रॉपमध्ये या आणि एकदम म्हणजे अशा पण हा क्रॉप करा, जेणेकरून इथं साईज सिलेक्ट करा. 16.9 साईज इथं सिलेक्ट करून घ्या. ती साईज अशा पण तुम्हाला फेसनुसार इथं सिलेक्ट करायची. बघू शकता या पद्धतीने. या अशा पण तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. बघू शकतो. अशा हिशोबाने इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. एवढं सिलेक्ट केल्यानंतर इथं सेव्ह करून घ्या इमेज. अशा पण तुम्हाला इमेज सेव्ह केल्यानंतर होम पेज या व्हीएन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर प्लसच्या आयकॉन क्लिक करायचं ब्ल्यू कलरमध्ये. क्लिक केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट म्हणा. जो तुमचा इथं जे सॉन्ग मी तुम्हाला एक सॉन्ग दिलं वाहनं, ते सॉन्ग इथं लोकल लायब्ररीमध्ये येऊन जाईल. तिथून तुम्ही ते सॉन्ग ॲड करून घ्या. इथं प्लसच्या आयकॉन क्लिक करा. जो आपण इमेज क्रॉप केला होता त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. तर असे म्हणजे त्याला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता त्या इमेजला आपल्याला घ्यायचं ते म्हणजे सॉन्गपर्यंत. नॉर्मली असं पुढं वाढून घ्या. अशा हिशोबाने इथं सेट करा. एवढं केल्यानंतर त्या मॉडेलची इमेजवर क्लिक करा. त्याला इथं झूम करून घ्या. इथं बघू शकता या हिशोबाने. तर अशा हिशोबाने झूम केल्यानंतर त्याला पूर्ण इकडे घेऊन टाका या साईडला. बघू शकता. अशा वेळी घेतल्यानंतर तुम्ही घेतल्यानंतर आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं 2 नंबरला तुम्हाला एक नंबर रिप्लायचा ऑप्शन भेटेल. 2 नंबरला की फ्रेम म्हणून नाव आहे. तर त्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला एक की लागून जाईल स्टार्टिंगला. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे या. तर डायरेक्ट यायचं म्हणजे तुम्हाला 6.31 सेकंद मॉडेलच्या इमेजवर क्लिक करा आणि तो इमेज जो आहे भावना आपण त्याला असं नॉर्मल इकडे घेऊन टाका, म्हणजे मीडियमला सेट करा अशा हिशोबाने. बघू शकता स्टार्टिंगला आपला पहिला अशा म्हणजे होतं एक ॲनिमेशन लागून जातं भावना या पद्धतीने. तर ते ॲनिमेशन लावायचं तुम्हाला. एवढं केल्यानंतर आता त्या पुढच्या की या म्हणजे आपलं 6.31 सेकंद तिथं आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेजवर क्लिक करा. स्प्लाईट मारा. खाली तुम्हाला एक स्प्लाईटचं ऑप्शन 4 नंबरला, त्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे एक स्प्लाईट लागून जातं. ते एक नंबर इथं व्हाईट बीट लागून झालं आपलं. स्प्लाईट मारल्यानंतर त्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं तुम्हाला झूम होऊन तर याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. बघू शकता हा इफेक्ट लागल्यानंतर पुढच्या इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये जा. इफेक्टमध्ये गेल्यानंतर पुढे या भावांनो, तुम्हाला एक ग्लिच वन नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून त्याला पूर्ण स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत घेऊन टाका इमेजला, हा इफेक्टला. यस म्हणा. बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला लागून जातो. एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला मॉडेलच्या इमेजला 2 नंबरच्या तिथं सुद्धा एक की मारा. डायरेक्ट लास्टला आणि तो फोटो थोडासा झूम आउट करा अशा पद्धतीने. बघू शकता. एवढं केल्यानंतर आता पहिले इमेज या फिल्टरमध्ये जा 1 नंबरला. फिल्टरमध्ये गेल्यानंतर त्याला A1चं फिल्टर सिलेक्ट करा 1 नंबरचं. त्याच्या शेजारी ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल. ॲडजस्टमध्ये जा. 3 नंबरला जे 4 नंबरला सॅच्युरेशन जे आहे ते पूर्ण -100 करा. बघू शकता. आणि इथं जे व्हायब्रन्स आहे भावानं तिथं -5 करा या पद्धतीने. बघू शकता. आणि एक्सप्लोरर जे आहे 1 नंबरचं ते सुद्धा -5 4 कारण ते यस म्हणा. सेम आहे हे फिल्टर पुढची इमेज लावा. फिल्टरमध्ये जा. A1 सिलेक्ट करा 1 नंबरचं फिल्टर. ॲडजस्टमध्ये जा. 4 नंबरचं सॅच्युरेशन जे आहे -100 करा डायरेक्ट. आणि 1 नंबरला जे एक्सपोजर आहे भावना ते सुद्धा -4 करून टाका. त्यापुढं आपलं जे व्हायब्रन्स आहे भावना ते सुद्धा -5 करून टाका. आणि ते यस म्हणा.
एवढं केल्यानंतर तुमचा फायनल व्हिडिओ इथे रेडी होत आहे भावांनो. तर बघू शकता फायनल व्हिडिओ रेडी होतो. इथं वर सेटिंगमध्ये या. इथं बघू शकता रेझोल्युशन 82 ठेवा, फ्रेम रेट 60 करा. जे बिटरेट आहे भावांनो इथं डायरेक्ट फुल राहू द्या आणि डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. चला भावांनो भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद जय महाराष्ट्र.